मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण इंग्लिश भाषा शिकण्यासाठी जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत याच्यावरती व्हिडिओज बनवत आहोत। बघा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच साधा भूतकाळ याच्यामध्ये जर तुम्ही काय न प्रश्न विचारला तर तो इंग्लिशमध्ये कशा प्रकारे बोलायचा किंवा ट्रान्सलेट करायचा हे व्यवस्थितपणे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा मित्रांनो, सिंपल पास्ट टेन्स म्हणजे आपण दिवसभरामध्ये जे वाक्य बोलतो त्या वाक्यामधले असे वाक्य की ज्यांच्या शेवटी ले, लो, ली अशा प्रकारचा उच्चार निघतो, हे वाक्य सिंपल पास्ट म्हणजे साध्या भूतकाळामध्ये येतात। आणि ह्या वाक्यांमध्ये जर तुम्ही काय न प्रश्न विचारला तर ते वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थितपणे शिकणार आहोत। आता काय न प्रश्न विचारला तर दोन प्रकारे विचारू शकता, एक तर साधा प्रश्न विचारू शकता किंवा नकारार्थी प्रश्न विचारू शकता। जसे या ठिकाणी बघा काही उदाहरणं दिलेत। बघा मित्रांनो, तुम्हाला जर हे येत असेल तर तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता किंवा जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर नक्की तुम्हाला याच्यातील सर्व जे उदाहरणे दिलेले आहेत ते तुम्हाला ट्रान्सलेट करता येतील। बघा, दोन प्रकारचे वाक्य असतात, एक WH इंट्रोगेटिव्ह असतं आणि एक WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह असतं। म्हणजे WH प्रश्नार्थी आणि WH नकारार्थी प्रश्नार्थी। आता हे WH काय आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। याच्या पूर्वीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही काय करा, चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावा, त्या ठिकाणी व्हॉटने विचारले जाणारे प्रश्न अशा प्रकारची एक प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे, ती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा WH इंट्रोगेटिव्ह आणि WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह हे आपण पाहिलं, WH प्रश्नार्थी, WH नकारार्थी प्रश्नार्थी। ठीक आहे, आता यांना आपण साईडला काढूया। ठीक आहे, तुम्ही ते स्क्रीनशॉट मारून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा। बघा मित्रांनो, WH प्रश्नार्थी वाक्य ज्यावेळेस आपण ट्रान्सलेट करतो त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला WH वर्ड लिहायचं असतं। ठीक आहे, तसंच त्याच्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब लिहावं लागतं, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स। बघा, सिंपल पास्ट टेन्समध्ये आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप लिहावं लागतं आणि ज्यावेळेस आपण होकारार्थी वाक्य बनवतो त्यावेळेस सब्जेक्ट नंतर आपल्याला लगेच क्रियापदाचं दुसरं रूप लिहावं लागतं, हे तुम्हाला माहीत असेल। किंवा मित्रांनो बघा, आपण सिंपल पास्ट टेन्स याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये देतो। ठीक आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता, सर्व डाऊट तुमचे क्लिअर होऊन जातील। तर दुसरा प्रकारचा जो प्रश्न असतो तो असतो WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह, म्हणजे WH वर्डनं प्रश्न विचारलेला असतो आणि नकारार्थी शब्द पण असतो त्याच्यामध्ये। ठीक आहे, तर बघा एक एक उदाहरण घेतल्यानंतर समजेलच। आता नकारार्थी ज्यावेळेस आपण ट्रान्सलेट करतो त्यावेळेस काय करायचं असतं, सब्जेक्ट नंतर नॉट लावायचं असतं। ठीक आहे, वाक्य घेतल्यानंतर तुम्हाला समजेल। तर बघा, या ठिकाणी एक वाक्य आहे, तू काल काय केलंस। बघा, काय न प्रश्न विचारला आहे। ठीक आहे, आणि उच्चारावरून समजतंय की साध्या भूतकाळातलं वाक्य आहे। ठीक आहे, तर अशा वेळेस सुरुवातीला काय करणार, आपण WH वर्ड लिहिणार। आता काय न प्रश्न विचारला म्हणून काय लिहिणार, ऑट, काय लिहिणार, ऑट। ठीक आहे, लिहिलं। त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब। आता लक्षात ठेवा बघा, हेल्पिंग वर्ब याच्यामध्ये डिड आहे। काय आहे, डिड। सिंपल प्रेझेंटमध्ये काय होतं, डू किंवा डज, तर या ठिकाणी आपण डिड लिहिणार, हेल्पिंग वर्ब। त्याच्यानंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट काय, तू, तू म्हणजे यू। त्याच्यानंतर काय, क्रियापदाचं पहिलं रूप, करणे म्हणजे डू, आणि काल म्हणजे काय, एस्टरडे। ठीक आहे, यस्टरडे, आणि प्रश्नचिन्ह, ऑट डिड यू डू एस्टरडे, अशा प्रकारे। ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल। तुम्हाला या वाक्याचं नकारार्थी वाक्य बनवायचं या ठिकाणी। बघा, बनवता येते का, कदाचित तुम्ही असं बनवलेलं असेल, तू काल काय केलं नाहीस आणि प्रश्नचिन्ह। ठीक आहे, तर बघा हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना तुम्हाला WH वर्ड लिहायचं आहे। ठीक आहे, काय म्हणजेच ऑट, इथे लिहिणार, लिहिलं, ऑट। त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब डिड, ऑट डिड। त्याच्यानंतर सब्जेक्ट, तू म्हणजे यू। त्याच्यानंतर नॉट, नॉट।
त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप क्रियापद काय केलं करणे म्हणजेच डू. त्याच्यानंतर व्हॉट डिड यू नॉट डू आणि यस्टरडे. ठीक आहे, डी आहे बघा यस्टरडे आणि प्रश्नचिन्ह. व्हॉट डिड यू नॉट डू यस्टरडे किंवा तुम्ही या नॉटला डिड शी एकत्र लिहू शकता. ठीक आहे, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये डू किंवा डसची नॉट एकत्र लिहिलेलं होतं तसं. म्हणजे कसं बनणार बघा, व्हॉट डिडंट यू डू यस्टरडे अशा प्रकारे. ठीक आहे, डिडंट होणार. पुढे बघा पुढचं उदाहरण आहे ती काय बोलली. ती काय बोलली. ठीक आहे, तर बघा सुरुवातीला काय करणार तुम्ही WH वर्ड लिहिणार काय म्हणजे ought. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब डीड. बघा त्या ठिकाणी काय होतं एक वचन असेल तर तुम्हाला डचचा वापर करावा लागायचा. या ठिकाणी सर्वत्र तुम्हाला डीडचा वापर करावा लागतो सिंपल पास्टमध्ये. ठीक आहे, ought डीड. त्याच्यानंतर ती म्हणजेच शी, ought डीड शी आणि बोलणे म्हणजे से. ठीक आहे, ought डीड शी से ती काय बोलली असं. आता बघा तुम्हाला याचं नकारार्थी बनवायचं आहे. या ठिकाणी बघा कदाचित तुम्ही ते असं बनवलं असेल ती काय बोलली नाही. ठीक आहे, तर हे वाक्य ट्रान्सलेट करताना सुरुवातीला काय करणार तुम्ही ought लिहिणार. त्याच्यानंतर डीड लिहिणार. ought डीड लिहिलं. त्याच्यानंतर सब्जेक्ट ती म्हणजेच शी. त्याच्यानंतर नॉट. त्याच्यानंतर P1 बोलणे म्हणजे से. ought डीड शी नॉट से आणि प्रश्नचिन्ह किंवा असं पण म्हणू शकता ought डिडंट शी से. ठीक आहे, दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा. बघा पुढचं वाक्य त्यांनी काय पाहिलं. तर या ठिकाणी बघा त्यांनी आले सब्जेक्ट म्हणून आले म्हणून या ठिकाणी तुम्ही देचा वापर करणार त्यांनीसाठी हे लक्षात ठेवा. आता काय ना प्रश्न विचारलाय म्हणल्यावर सुरुवातीला काय येणार ought. त्याच्यानंतर डीड. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजेच दे. ought डीड दे आणि त्याच्यानंतर पाहणे. ठीक आहे, पाहिले म्हणजेच काय पाहणे म्हणजे सी आणि प्रश्नचिन्ह ought डीड दे सी त्यांनी काय पाहिलं. ठीक आहे, अशा प्रकारे. तर बघा तुम्हाला या वाक्याचं नकारार्थी वाक्य बनवायचं आहे. या ठिकाणी कदाचित तुम्ही असं बनवलं असेल त्यांनी काय पाहिलं नाही. ठीक आहे, ह्या वाक्याला आपण ट्रान्सलेट करूया. सुरुवातीला WH वर्ड. ठीक आहे, काय ought. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब डीड. त्याच्यानंतर आपण नॉटला एकत्र करूया बघा डिडंट इथंच डिडंट ought डिडंट. त्याच्यानंतर काय येणार तुम्हाला सब्जेक्ट त्यांनी म्हणजे दे. ठीक आहे, बघा दे. त्याच्यानंतर पाहणे म्हणजे काय सी आणि प्रश्नचिन्ह ought डिडंट दे सी किंवा तुम्ही डीड आणि नॉट यांना वेगळं पण लिहू शकता. त्यावेळेस कसं बनेल ought डीड दे नॉट सी. ठीक आहे, दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे तू काय घेतलंस. तू काय घेतलंस. बघा काय ना प्रश्न विचारलाय सिंपल पास्ट मधलं वाक्य आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला ought लिहिणार. काय लिहिणार ought. त्याच्यानंतर डीड लिहिलं. त्याच्यानंतर काय येणार सब्जेक्ट काय तू म्हणजेच यू. त्याच्यानंतर काय येणार क्रियापदाचं पहिलं रूप. क्रियापद काय घेणे म्हणजे टेक. ought डीड यू टेक तू काय घेतलंस. ठीक आहे, अशा प्रकारे. आता तुम्हाला ह्या वाक्याचं या ठिकाणी नकारार्थी वाक्य बनवायचं आहे. कदाचित तुम्ही असं बनवलं असेल बघा तू काय घेतलं नाहीस. बघा हे वाक्य ट्रान्सलेट करताना तुम्ही सुरुवातीला WH वर्ड लिहिणार. काय म्हणजेच ought लिहिलं. त्याच्यानंतर काय लिहिणार हेल्पिंग वर्ब. काय येणार याच्यात डीड. त्याच्यानंतर सब्जेक्ट तू म्हणजे यू. त्याच्यानंतर नॉट. त्याच्यानंतर घेणे क्रियापद आहे म्हणजेच टेक. ठीक आहे, घेणे म्हणजेच काय या ठिकाणी लिहूया टेक आणि प्रश्नचिन्ह. ठीक आहे, ought डीड यू नॉट टेक तू काय घेतलं नाही. किंवा बघा या नॉटला तुम्ही याच्याशी एकत्र करू शकता. त्यावेळेस तुम्ही कसं लिहिणार ought डिडंट यू टेक. ठीक आहे, दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा.
पुढे बघा पुढचं वाक्य आहे त्याने काय लिहिलं. त्याने काय लिहिलं. बघा हे वाक्य ट्रान्सलेट करताना सुरुवातीला काय करणार तुम्ही, काय म्हणजेच व्हॉट लिहिणार, त्याच्यानंतर डीड लिहिणार, त्याच्यानंतर काय करणार सब्जेक्ट, त्याने म्हणजे ही, त्याच्यानंतर लिहिणे म्हणजे राईट आणि प्रश्नचिन्ह. व्हॉट डीड ही राईट, त्याने काय लिहिलं. ठीक आहे. आता तुम्हाला या वाक्याचं या ठिकाणी नकारार्थी वाक्य बनवायचे. कदाचित तुम्ही असं बनवलं असेल बघा, त्याने काय लिहिलं नाही. त्याने काय लिहिलं नाही. तर बघू याला ट्रान्सलेट करूया. बघा सुरुवातीला काय लिहिणार तुम्ही, काय म्हणजेच ऑट लिहिलं, त्याच्यानंतर काय हेल्पिंग वर्ब डीड, काय डीड, त्याच्यानंतर काय सब्जेक्ट, त्याने म्हणजे ही. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉट लिहिलं, नॉट, नॉट NOT नॉट, त्याच्यानंतर काय करणार लिहिणे म्हणजेच राईट आणि प्रश्नचिन्ह बघा WRITE आहे. तर बघा व्हॉट डीड ही नॉट राईट, त्याने काय लिहिलं नाही. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता व्हॉट डिडंट ही राईट. दोन्ही प्रकारे योग्य आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करून जावा आणि मित्रांमध्ये शेअर सुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग.